नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे होळी स्पेशल थंडाईची रेसिपी। आता होळी जवळ आलेली आहे, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। मी त्याला गॅसवरती चांगलं तापून घेते, कारण मी इकडे गाईचं दूध घेतलेलं आहे, जास्त फॅटवालं दूध नाही घेतलं, म्हणून मी त्याला मस्त असं 1 तास बारीक गॅसवर मस्त असं गाढं होऊ देते। आता याच्यामध्ये मी माझ्याकडे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या कमी आहेत, म्हणून मी ह्याच्यामध्ये 1 चमचा गुलकंद टाकून घेते। गुलकंदने ह्याचा टेस्ट खूपच छान येतो। गुलकंद टाकून झाल्यानंतर मी ह्याला मस्त थोडीशी उकळी उकळी येईपर्यंत थोडंसं शिजू देते। आता गुलकंद टाकले, मी याला चांगलं ढवळून घेते। थोडीशी साखर टाकते, कारण गुलकंद आपलं ऑलरेडी गोडच असतं, म्हणून मी साखर थोडीशीच टाकलेली आहे। आता मी ह्याला चांगलं फिरून घेते। दूध आपलं आधीच खूप मस्त शिजलेलं आहे। आता मी इकडे एक बाउल घेते। बाउलमध्ये मी आपलं थंडाईचा मसाला तयार करते। ह्याच्यासाठी मी इकडे काजू घेतलेले आहेत, बदामही घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही खसखसही टाका, माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकली। इथे मी मनुके टाकलेले आहेत, 4 ते 5 मी इथे इलायची पण टाकलेली आहे। आता इकडे मी बडीशोप टाकते 1 चम्मच। ही रेसिपी प्रोटीनयुक्त आहे आणि प्यायला पण खूप आपल्या शरीरासाठी चांगली आहे। इथे मी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या टाकते। पाकळ्या टाकून झालेल्या आहेत। आता मी 3 ते 4 असे लवंग टाकते। लवंग टाकून मी मिक्सरमध्ये याची जाडीसारखी एक पेस्ट तयार करून घेते। माझी इथे पेस्ट तयार करून झालेलं आहे आणि माझं दूध पण मस्त इथे गाढं असं झालेलं आहे। आता मी ग्लासामध्ये दूध घेते। दूध बघा किती मस्त मलाई आलेली आपल्या दुधाला। आता 1 चमच मी ह्यात थंडाईचा मसाला टाकते। ही रेसिपी प्यायला खूपच छान लागते। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, होळी स्पेशल थंडाई रेसिपी। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता इथे माझी थंडाई पिण्यासाठी एकदमच रेडी झालेली आहे। आता होळी येत आहे, तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।